हे शिंदे साहेब सांगतात, म्हणून आपण ते केलेलं आहे. मित्रांनो, किती गोष्टी तुम्हाला या निमित्तानं मी सांगू की त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. मी मगाशी बोलता बोलता राहिलो, ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना, त्याच्यातल्या 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे. कुठला गट कुठला गट कुठला गट, शेवटी मी हा गुणवडी आणि श्रीसुफळ गट निवडला. साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती अॅग्रो बघा. म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत आणि तोही खूप आग्रही, मी सांगतोय ना नाही. फोन दिला ठेवून मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो. मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला. हे सगळं गुणगान गातायत ना, दादानी असं केलं दादानी तसं केलं, पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं. सूचक म्हणून पण सांगतो, भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं, तो त्याच्या एकदम राईट हँड आहे, एकदम एकदम म्हणजे असं ते म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो, एकत्र गप्पा मारायचो. पण आता गडी फारच, मला त्याच्या घरात सुपारीचा का काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही, एवढा माझा दुस्वास करायला लागला. सॉरी 61 भाऊसाहेबाचीच 61, सॉरी मी चुकून म्हणलं, सुधरून घेतलं. बरं असं मधनं मला सुधरून घेत चला. त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली. मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात